मंडळी नमस्कार. काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या. जुन्या गोष्टी आपण विसरून गेलो आणि नवीन नवीन गोष्टी आपण वापरात आणल्या. जुन्या गोष्टींचं महत्त्व होतं आणि त्याला काहीतरी शास्त्रीय आधार होता. जुनं टाकायचं आणि नवीन घ्यायचं कारण ते चमकतंय, पण ज्यामध्ये चमक असते ना त्यामध्ये धमक नसती. खरं सांगा, कुणाला आठवतंय ह्या वस्तूला काय म्हणतात ते? म्हणजे ह्या वस्तूचं नाव काय? जी लोक 50 वर्षापेक्षा जास्त जुनी आहेत ना त्यांना बरोबर माहिती असेल की ह्या वस्तूचं नाव काय. पूर्वी ही वस्तू स्वयंपाक करताना सर्रास वापरली जायची. पूर्वी ज्या वेळेस जलमरची, स्टीलची किंवा तांब्या पितळ्यांची भांडी नव्हती ना त्यावेळेस ह्या वस्तूचा वापर केला जायचा. ही वस्तू कोणत्या कामासाठी वापरतात सांगा बरं तुम्ही, आणि ह्या वस्तूचं नाव काय? आता ही वस्तू पूर्णपणे लाकडामध्ये कोरलेली आहे आणि हे सागवान लाकूड नाही आहे, तर हे आहे शिवणीचं लाकूड. शिवण नावाची एक वनस्पती असते, झाड असतं. त्या झाडापासून जे खोड तयार होतं त्या खोडापासून लाकडापासून ही बनवतात आणि ही एवढी मजबूत असतात ना की खराबच होत नाहीत. ही वस्तू माझ्या बालपणी असताना पाहिली होती. आत्ता गेले 30-40 वर्षे ही कुठंतरी आडगळीत पडली होती. आपण तिला साफ करून स्वच्छ केलेली आहे आणि ही आत्ता पण आपण वापरू शकतो. ह्याचं शास्त्रीय कारण म्हणजे की ह्यात केलेल्या पदार्थामध्ये कुठलेही केमिकल जात नाहीत. ही लाकडापासून बनवलेली आहे त्यामुळं कुठलेही केमिकल जात नाहीत. आजकाल स्टील, जलमर किंवा अजून तांबे पितळ त्यातले धातू तुमच्या पोटामध्ये जाऊ शकतात, पण ह्यातून जाऊ शकत नाही कारण ही लाकडाचं आहे आणि हे म्हणजे मुख्य टिकाऊ आहे. आजकालच्या भांड्यांचं जास्तीत जास्त आयुष्य किती असतं माहिती आहे का? 4 ते 10 वर्ष, त्यापेक्षा जास्त टिकू शकत नाहीत. आता हे गेली 50 वर्ष वस्तू आमच्याकडे आहे आणि जपून ठेवलेली आहे. ती तुम्ही आज पण वापरू शकता. अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आहे. ती आपल्याला आत्ताही वापरता येऊ शकते आणि इथून पुढे कित्येक वर्ष टिकणार आहे कारण त्या दृष्टीने त्यांनी तयार केलेली आहे. कारण जुन्या वस्तू आहेत ना ह्या टिकाऊ होत्या, पण आजकाल आपण त्यांना टाकाऊ केल्यात. पण ह्या टाकाऊ वस्तूंचं तुम्हाला महत्त्व कळालंच पाहिजे. पुढच्या पिढीला जर माहिती व्हायचं असेल या वस्तूचं नाव काय तर त्यांना ह्या वस्तू दाखवल्या पाहिजेत ना. आता ह्या वस्तू तुम्हाला कुठेतरी म्युझियममध्ये पाहायला मिळतात किंवा संग्रहालयात किंवा एखाद्या जुन्या वाड्यात पाहायला मिळतात. तुमच्याकडे ह्या जुन्या वस्तू असतील तर मला तुम्ही ह्या वस्तूचं नाव कमेंट करून सांगा आणि ही वस्तू कुठं वापरतात ते पण सांगा. ह्या आपल्या स्वयंपाकाच्या नित्य गोष्टीसाठी आपण रोज ज्या गोष्टी वापरतो त्याच गोष्टीसाठी वापरली जायची. मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा ह्या वस्तूचं नाव काय आणि ही वस्तू कोणत्या गोष्टीसाठी वापरली जायची.